दिसते ना. मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा आणि अभ्यास करा. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या आपल्या अभ्यासाला लागा. जो जो वेळेवर अभ्यास सांगितलेला आहे तो वेळेवरच पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला नंतर घाई होणार नाही. लेखी काम सगळं पूर्ण करा. चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आतुरतेने वाट पाहणारी तुमची शाळा तुम्हाला मी रोज दाखवते. दर्शन घ्या आणि परमेश्वराला आपण प्रार्थना करूया की लवकरच शाळेमध्ये यायला मिळो. आम्ही रिकाम्या क्लासरूम मध्ये शिकवत आहोत आणि तुम्ही घरामध्ये आहात, फोनच्या माध्यमातून आपण जोडलेले आहोत. पण लवकरच आपण समोरासमोर येऊन पहिल्यासारखं वर्गामध्ये शिक्षणाची संधी आपल्याला मिळावी. आम्ही पण तुम्हाला मिस करत आहोत, तुम्ही पण आम्हाला मिस करत आहात. लवकरच येऊ अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करून अभ्यासाला आपण सुरुवात करूया. काय अभ्यासलेला आहे आपण मागच्या तासिकेला, आठवते का? अव्ययीभाव समास. हा, अगदी बरोबर. आपण अभ्यासत आहोत समास हा व्याकरण प्रकार. मुलांनो सुस्वागतम. मी सर्व लेक्चर जे आहेत ते रेकॉर्ड करत असते, त्यामुळे युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी. यामधील आपण अभ्यासाला घटक घेतलेला आहे व्याकरणाचा. व्याकरणाचा घटक समास हा घटक अभ्यासाला घेतलेला आहे. आपल्याला 2 गुण निर्धारित केलेले आहेत समास या व्याकरणाच्या घटकासाठी. आणि त्यामधील उपप्रकार अभ्यासणार आहोत. तत्पुरुष समास. समास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार मागे उल्लेख केलेला आहे मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये. पुन्हा एकदा पाहूया समासाचे प्रकार कोणकोणते आहेत, एकदा नजरेखालून आपण घेऊया. समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत. त्यातला पहिला अव्ययीभाव समास. हे व्हिडिओ लेक्चर झालेला आहे, ते या चॅनलच्या प्लेलिस्ट वर जाऊन पहा. नंतर दुसरा प्रकार आज अभ्यासणार आहोत आपण, तत्पुरुष समास. पण या तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार अभ्यासायचे आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, 2 कर्मधारय समास आणि 3रा द्विगु समास. हा अभ्यासायचा आहे आज. उद्याच्या लेक्चर मध्ये द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि पुढच्या तासिकेला मग बहुव्रीही समास अभ्यासणार आहोत. म्हणजे आपल्याला एकूण अभ्यासक्रमामध्ये 4 मुख्य प्रकार आणि 6 उपप्रकार असे 10 समासाचे प्रकार आहेत आणि त्यासाठी 2 गुण निर्धारित केलेले आहेत. चला तर पाहूया आपण. समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. इथे कृती दिलेली आहे तुम्हाला करायला. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. आता वाक्य दिलेली आहेत, सामासिक शब्द ओळखायचे, पण मी इथे अधोरेखित करूनही दिलेली आहेत तुम्हाला. पहिलं वाक्य, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. लोकार्पण म्हणजे लोकांना अर्पण केलेला. आता इथे अधोरेखित केलेला शब्द आहे लोकार्पण आणि त्याचं जर विग्रह केला, 2 भाग केले, तुकडे केले तर लोकांना अर्पण असं म्हणता येईल. दुसरं वाक्य, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. आता इथे 2 शब्द अधोरेखित केलेले आहे. सुप्रभात हा पण सामासिक शब्द आहे, नीलकमल हा पण सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह केला तर सुप्रभातचं होईल सु अशी प्रभात आणि नीलकमलचा नील असे कमल. तिसरं विधान वाक्य, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. त्रिकोण हा सामासिक शब्द आहे आणि त्रिकोणचा विग्रह होईल 3 कोणांचा समूह. आता इथे पांढऱ्या चौकटीमध्ये त्याचं वैशिष्ट्य पाहूया तत्पुरुष समासाचं. अधोरेखित सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये. आता आपण जे अंडरलाईन केले, अधोरेखित केले शब्द, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? पहिलं वैशिष्ट्य, या सामासिक शब्दात दुसरे पद महत्वाचे आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं होतं, इथे कोणतं? दुसरं पद. पद म्हणजे शब्द. सामासिक शब्दात 2 शब्द आहेत, त्यातल्या दोन्ही शब्दांना पद म्हणतात. पहिलं पद आणि दुसरं पद. आता इथे
तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. मग दुसरं पद कोणतं? तर आपण लोकार्पण मध्ये दुसरं पद आहे अर्पण. नीलकमल मध्ये दुसरं पद आहे कमल. तिसऱ्या वाक्यामध्ये त्रिकोण शब्द अधोरेखित केला. त्रिकोण मध्ये महत्वाचा शब्द किंवा पद आहे कोण. म्हणजेच काय, तत्पुरुष समासाचं लक्षण काय, तर दुसरे पद महत्वाचे आहे. दुसरं वैशिष्ट्य, सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. आता आपण लोकार्पण या शब्दाचा विग्रह कसा केला? लोकांना अर्पण. इथे ना हा शब्द घालावा लागलाय, ना अक्षर आलेला आहे, तो विभक्तीचा प्रत्यय आहे. नील असे कमल असे हा एक नवीन शब्द टाकला, त्याला गाळलेला शब्द भरायचा असं म्हणूया आपण. नंतर तीन कोणांचा समूहचा विभक्ती प्रत्यय आलेला आहे. म्हणजेच काय, विग्रह करताना त्या शब्दाचा विग्रह करताना किंवा फोड करताना नवीन गाळलेले शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय घालावे लागतात, तेव्हा त्याचा विग्रह करता येतो. आता खालील तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिलाय, मी पूर्णच करून दिलाय तुम्हाला. अनुक्रम नंबर, समासाचा विग्रह आणि त्यावरून सामासिक शब्द ओळखायचा आहे. नंबर 1, समासाचा विग्रह दिलेला आहे राजाची आज्ञा. राजाची आज्ञा, त्याचा एकच शब्द करायचा 2 पदांचा, तर तो होईल सामासिक शब्द राजाज्ञा. 2, 8 अंगांचा समूह. 8 अंगांचा, अंग म्हणजे बाजू, 8 अंगांचा समूह, त्याचा शब्द होईल अष्टांग, म्हणजे 8 अंग असा सामासिक शब्द होतो. नंतर तिसरा शब्द आहे उत्तम असा पुरुष, त्याचा सामासिक शब्द होतो पुरुषोत्तम. उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम. वैशिष्ट्य पाहूया. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते, आता इथे आज्ञा महत्वाची आहे, समूह महत्वाचा आहे, पुरुष महत्वाचा आहे, म्हणजे पद महत्वाचं शब्द, व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. इथे पहा, ची, चा असा हे शब्द घातलेत, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे त्या समासात दुसरं पद महत्वाचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीचा प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचं आहे, पूर्वीच्या इयत्तांच्या मध्ये झालेला आहे, पुन्हा मी थोडस आठवून देते तुम्हाला. विभक्तीचे प्रत्यय आहेत, ते विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपल्याला उपयोगाला आहेत. आता हे जे प्रत्यय आहेत ते माहित असले पाहिजेत, ते तुम्हाला परीक्षेत लिहायचे नाहीयेत, किंवा विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती तत्पुरुष समास ओळखल्यानंतर तो कोणत्या विभक्ती मधला आहे हे पण लिहायचं नाहीये, पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. विभक्तीचे प्रत्यय एकवचनामध्ये कोणते आहेत, अनेक वचनामध्ये कोणते आहेत ते पाहूया. हा तक्ता तुम्ही पण पाठ केलेला असेल पूर्वी, पुन्हा एकदा आठवण पाहू. 1, प्रथमा. प्रथमाला प्रत्यय नाहीयेत, प्रथमा म्हणजे त्याला प्रत्यय नसतो प्रथमा विभक्तीमधील शब्दाला. द्वितीयाचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ए, शी, नि, शी, ही. चतुर्थीचे आहेत सलाते, सलानाते. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन, होन, ऊन, होन. षष्टीचे प्रत्यय आहेत चाची, चे, चे, चाची. सप्तमीचे प्रत्यय आहेत त, इ, आ, त, इ, आ. आणि संबोधन, अष्टमी नाही म्हणत, त्याला संबोधन म्हणतात. एकवचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये नो. नो म्हणजे हाक मारणे या दृष्टीने. हे फक्त लक्षात ठेवा, आठवून ठेवा, कारण या शब्दांच्या मदतीने, या प्रत्ययांच्या मदतीने विभक्ती तत्पुरुष समासातले सामासिक शब्द जे आहेत त्याचा विग्रह केला जातो. आता पाहूया आपण एका तक्त्यामध्ये. पहिला प्रकार आहे त्याचा विभक्ती तत्पुरुष समास. आता आपण तत्पुरुष समासाचा जो प्रकार अभ्यासणार आहोत तो आहे पहिला विभक्ती तत्पुरुष समास.
आता कृती दिलेली आहे तुम्हाला, पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा. अनुक्रम नंबर दिलाय, सामासिक शब्द, त्याचा विग्रह दिलेलाच आहे. फक्त तुम्हाला काय भरायचंय तर विभक्तीचा प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय कोणतं वापरलं आहे. नंबर 1 लोकप्रिय, त्याचा विग्रह झाला लोकांना प्रिय. मग इथे कोणता प्रत्यय वापरला, ना प्रत्यय द्वितीया चतुर्थीचा. सलाते सलानाते आपण म्हणालो की नाही, तो प्रत्यय वापरलेला आहे. म्हणजे लोकांना प्रिय, ना हे विभक्तीचा प्रत्यय वापरलाय. 2 कष्टसाध्य, कष्टाने साध्य, म्हणजे इथे ने हा विभक्ती प्रत्यय वापरलाय. 3 चोर भय, चोरापासून भय, पासून हा शब्द वापरलेला आहे. नंतर 4 घर मालक, घराचा मालक, चा हे विभक्ती प्रत्यय वापरलाय. 5 नाट्यगृह, नाट्यासाठी गृह, साठी हा विभक्ती प्रत्यय किंवा अव्यय वापरलाय. नंतर शेवटचा शब्द आहे वनभोजन, वनातील भोजन. तील हे विभक्ती दर्शक अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय वापरलेला आहे. हे तुम्हाला समजतं, सोपं आहे. आता आपण यावरून पाहूया विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. म्हणजे जो सामासिक शब्द आहे त्यातलं पहिलं पद म्हणजे शब्द, पहिला शब्द नाम असतं किंवा विशेषण असतं. आता आपण लोकप्रिय म्हटलं, लोक हे काय आहे, नाम. चोर भय, चोर हे काय आहे, नाम. घर मालक, घर हे काय आहे, नाम. वनभोजन, वन हे काय आहे, नाम. अशा प्रकारे. दुसरं वैशिष्ट्य पाहू, सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाचे शब्दयोगी अव्यय वापरले जातात. आणि जेव्हा समासाचा विग्रह करायचा असतो तेव्हा फक्त प्रथमा म्हणजे प्रथमेला काय आहेत, प्रत्यय नाहीत. आणि संबोधन शेवटचे जे आहे त्याला पण प्रत्यय नाहीयेत. ते दोन्ही सोडून बाकीचे विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात किंवा शब्दयोगी अव्यय वापरले जातात विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. म्हणजे द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्टी आणि सप्तमी याचे प्रत्यय वापरले जाऊ शकतात. फक्त प्रथमाचं नाहीये आणि सप्तमीचं नाहीये. आपण जो मागे तक्ता अभ्यासलेला आहे विभक्ती प्रत्ययांचा त्यातील. यावरून ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजेच काय, विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारे शब्दयोगी अव्यय घालावे लागतात. आणि विभक्ती विग्रहाचं दिलेला असेल तर त्याचा सामासिक शब्द बनवताना विभक्तीचा प्रत्यय काढून टाकायचा असतो. अशा प्रकारे याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता आणखी माहिती पाहूया उदाहरणासाठी विभक्ती तत्पुरुषाची. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. 2 पद जोडली जातात. क्रमांक 1 सुख प्राप्त, त्याचा विग्रह काय होईल, सुखाला प्राप्त. 2 दुःख प्राप्त, विग्रह दुःखाला प्राप्त. 3 तोंडपाठ, तोंडाने पाठ. 4 भक्तिवश, भक्तीने वश. 5 बुद्धी जड, बुद्धीने जड. 6 गुणहीन, गुणाने हीन, हीन म्हणजे कमी. 7 क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. सचिवालय, सचिवासाठी आलय, आलय म्हणजे घर किंवा ऑफिस अशा अर्थाने. 9 गायरान, गायीसाठी रान. तपाचरण, तपासाठी आचरण. अशा प्रकारे आपण विभक्ती तत्पुरुष समासाचा विग्रह कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे. आणखी काही उदाहरणं घेणार आहोत आपण याची. या चौकटीमध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि समास दिले. आता तुम्ही प्रत्येकाचं लक्षण ते समजून घेतलं तर सहजपणे हे जमतं. आणि वारंवार अनेक शब्द जर वाचनात आले
तर आपोआप उत्तर येतं, त्याचं काही फार अभ्यास करायला लागत नाही. शब्द समजून घ्या फक्त. अस्तंग हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह काय होईल तर अस्ताला गेलेला, सूर्याचा अस्त झाला अशा अर्थाने, सूर्यास्त होतो अस्तंग होतो म्हणजे अस्ताला गेलेला. मग ला हा द्वितीयचा प्रत्यय आहे, द्वितीय तत्पुरुष. आता तुम्ही परीक्षेत काही द्वितीय तृतीय हे लिहित बसायचं नाही, फक्त तत्पुरुष समास असं लिहिलं तरी चालतं. गुणहीन, गुणाने हीन, काही शब्द डबल डबल येऊ शकतात. तृतीय तत्पुरुष. कृष्णाश्रित, कृष्णास आश्रित, चतुर्थी तत्पुरुष समास. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, पंचमी तत्पुरुष. विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास, षष्टी तत्पुरुष. कर्मकुशल, कर्मात कुशल, सप्तमी तत्पुरुष समास. आणखी पाहूया उदाहरण, सामासिक शब्द, विग्रह आणि समास. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तृतीय तत्पुरुष समास. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष समास. आणखी पाहूया आता द्वितीय तत्पुरुष समासाची उदाहरणं पहा. सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समास. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष समास. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष समास. आता आपण द्वितीय तत्पुरुष समासाचं आणखी उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. आता पुन्हा पुन्हा हा शब्द आलेला आहे, ला हा द्वितीयचा प्रत्यय जोडलेला आहे आणि तो द्वितीय तत्पुरुष समास होतो. नंतर आणखी उदाहरणं पहा. सामासिक शब्द, विग्रह आणि द्वितीय विभक्तीचा प्रत्यय. देवाश्रित, देवाला आश्रित, ला विभक्तीचा प्रत्यय आहे द्वितीयचा. कृष्णार्पण, कृष्णाला अर्पण, ला द्वितीय विभक्तीचा प्रत्यय. ईश्वर साक्षी, ईश्वरास साक्षी, स द्वितीय विभक्तीचा प्रत्यय. आता आणखी उदाहरणं पाहूया आपण. उदाहरण आहे परस्पर निगडीत, परस्परांशी निगडीत. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. मतिमंद, मतीने मंद. हस्तलिखित, हाताने लिहिलेले. मातृसदृश्य, मातेशी सदृश्य. कारण तृतीय तत्पुरुष समासाचे प्रत्यय आहेत ने, ए, शी, नि, शी, ही. मग ते बरोबर आलेले आहेत मध्ये याने जोडलेत प्रत्ययाने. शी, ने, ने, शी, तृतीय तत्पुरुष. नंतर पाहूया तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण. सुखहीन, सुखाने हीन. आणि ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, त्याला तृतीय तत्पुरुष समास असे म्हणतात. सामासिक शब्दाचा विग्रह करताना तृतीय विभक्तीतील प्रत्यय वापरले जातात. आणखी काही उदाहरणं पाहू. सामासिक शब्द, विग्रह आणि तृतीय विभक्ती त्याचे प्रत्यय. तोंडपाठ, तोंडाने पाठ, विभक्तीचा प्रत्यय तृतीयचा ने. दर्जाहीन, दर्जाने हेन, ने तृतीय विभक्ती प्रत्यय. जलयुक्त, जलाने युक्त, ने तृतीय विभक्ती. रंग मिश्रित, रंगाने मिश्रित, ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय. आणखी उदाहरणं पाहूयात. चतुर्थी तत्पुरुष समासाची उदाहरण. ग्रंथालय, ग्रंथासाठी आलय. पोळपाट, पोळीसाठी पाठ. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. गायरान, गायीसाठी असलेले रान. विद्यागृह, विद्येसाठी गृह. ब्राह्मण भोजन, ब्राह्मणासाठी भोजन. क्रीडा भवन, क्रीडेसाठी भवन. व्यवहार उपयोगी, व्यवहारासाठी उपयोगी. हे सप्तमी तत्पुरुष समास, सप्तमी चतुर्थी. मग या समासाचा विग्रह करायचा तर चतुर्थी विभक्तीचा उपयोग केलेला जातो चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये. लोकार्पण, लोकांना अर्पण, ना हा प्रत्यय वापरलेला आहे, ते हा झाला चतुर्थी तत्पुरुष समास. यानंतर काही उदाहरणं पाहू आपण. सामासिक शब्द, विग्रह आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. कमरपट्टा, कमरेस पट्टा, स चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय. पूजा द्रव्य, पूजेला द्रव्य, ला चतुर्थी विभक्ती प्रत्यय. व्याही भोजन, व्याहींना भोजन, ना चतुर्थी विभक्तीचा हा प्रत्यय वापरलेला आहे.
अशी उदाहरणं लक्षात ठेवू आपण. पंचमी तत्पुरुष समासाची उदाहरणं पाहू. चोर भय, चोरापासून भय. पंचमी ऊन होऊन हे प्रत्यय आहेत विभक्तीचे म्हणून. ऋणमुक्त, ऋणापासून मुक्त. रोगमुक्त, रोगापासून मुक्त. संकटमुक्त, संकटापासून मुक्त. धर्मभ्रष्ट, धर्मातून भ्रष्ट. मनुज, मनुपासून जन्मलेला. जातीभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट. आणखी उदाहरण पाहू आपण. पंचमी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे भयमुक्त, भयातून मुक्त. इथे तून या प्रत्ययाचा लोप होतो आणि तून हा विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे, त्यामुळे त्याला पंचमी तत्पुरुष समास असे म्हणतात. आता पाहूया काही उदाहरण आणखी. सामासिक शब्द, विग्रह आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, तून. व्याधीमुक्त, व्याधीपासून मुक्त, ऊन. चोर भय, चोरापासून भय, ऊन. हे प्रत्यय वापरलेले आहेत पंचमीचे. आता पाहूया आपण षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणं. धर्मवेड, धर्माचे वेड. राष्ट्रध्वज, राष्ट्राचा ध्वज. समुद्रकाठ, समुद्राचा काठ. देवभक्ती, देवाची भक्ती. पिंपळपान, पिंपळाचे पान. जनसेवा, जनांची सेवा. हिमाद्री, हिमाचा अद्री. विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास. घोडदौड, घोड्याची दौड. पुष्पमाला, पुष्पांची माला. बालमित्र, बालपणाचा मित्र. देशाभिमान, देशाचा अभिमान. देवपूजा, देवाची पूजा. राम मंदिर, रामाचे मंदिर. अशा प्रकारे चाचीचे, चेचाची हे षष्टीचे विभक्तीचे प्रत्यय. वनदेवी, उदाहरणार्थ घेतले आपण वनदेवी, वनाची देवी. आणि ची या प्रत्ययाचा लोप होतो पहा इथे. वनाची देवी हा त्याचा विग्रह. षष्टी तत्पुरुष समासाचं उदाहरण. आणखी उदाहरण. सामासिक शब्द, विग्रह आणि षष्टीचे प्रत्यय. सिनेमागृह, सिनेमाचे गृह, चे प्रत्यय. लोकहित, लोकांचे हित, चे प्रत्यय. गावदेवी, गावची देवी, ची प्रत्यय. राजकन्या, राजाची कन्या, ची प्रत्यय. भूमिपुत्र, भूमीचा पुत्र, चा. विहिरी लगत, विहिरीच्या लगत, चा प्रत्यय. फुलदाणी, फुलांची दाणी, ची प्रत्यय. हे झाली षष्टी तत्पुरुष. आता पाहूया सप्तमी तत्पुरुष समासाचं उदाहरण. शास्त्र पंडित, शास्त्रात पंडित. कलाकुशल, कलेत कुशल. घर कोंबडा, घरात राहणारा. स्वर्गवास, स्वर्गात असे वास. हे झालं सप्तमी तत्पुरुष समास. त इ या, त इ आ हे त्याचे विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणखी उदाहरण पाहू आपण. घरगडी, घरातील गडी. त इ आ हे जे प्रत्यय आहे, तील. सप्तमी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. आता काही आणखी उदाहरण. सामासिक शब्द, विग्रह आणि सप्तमी विभक्तीचा प्रत्यय. कलाकुशल, कलेत कुशल, त. विद्या पारंगत, विद्येत पारंगत, त. कैलासवासी, कैलासात वास करणारा, त. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा, ती. अशा प्रकारे सप्तमी तत्पुरुष समासाचं उदाहरण पाहिलं. आणखी उदाहरण. विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरण. कष्ट साध्य, कष्टाने साध्य, तृतीया तत्पुरुष समास. शास्त्र संपन्न, शास्त्रात संपन्न, सप्तमी तत्पुरुष समास. देवपूजा, जोडल्या देवाची पूजा, षष्टी तत्पुरुष समास. आता आणखी काही उदाहरणं. भक्तिवश, भक्तीने वश. गायरान, गायीसाठी रान. बाईल वेडा, बाईलसाठी वेडा. पोळपाट, पोळीसाठी पाठ. गर्भश्रीमंत, स्वर्गवास, पोटशूळ अशी अनेक उदाहरणं या विभक्तीची आपल्याला पाहता येते. आता तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आपण सुरुवात करत आहोत. कर्मधारय समास. पुढील वाक्य अभ्यासून तक्ता पूर्ण करा. आता वाक्य पाहूया आपण. 1. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. वेषांतर अधोरेखित शब्द. 2. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. दुष्काळ अधोरेखित शब्द. 3. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. मानधन अधोरेखित शब्द. 4. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. निळा सावळा हा शब्दही अधोरेखित केलाय. आता या अधोरेखित शब्दांच्या बद्दल अधिक माहिती घेऊया. तक्त्यामध्ये काही रिकाम्या जागा होत्या त्या मी भरलेल्या आहेत. अनुक्रम नंबर, सामासिक शब्द, विग्रह. आता इथे अन्य असा वेश
दिलेला आहे. मग रिकाम्या चौकटीमध्ये लिहिलं वेशांतर. वेशांतर म्हणजे त्याचा विग्रह होईल अन्य असा वेश. दुष्काळ शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह होईल दू म्हणजे वाईट, वाईट असा काळ. तिसरं शब्द नाही दिलेला, मान हेच धन असा विग्रह दिलाय, त्याचा शब्द होईल मानधन. मानधनचा विग्रह मान हेच धन. नंतर निळा सावळा असा विग्रह दिलाय, त्याचा शब्द होईल निळा सावळा. आपण हे शब्द चार सामासिक शब्द 4 वाक्यांच्या मध्ये अधोरेखित केलेले होते. यावरून आपल्याला कर्मधारय समास जो आहे त्याची वैशिष्ट्य लक्षात येतात. पहा काय वैशिष्ट्य आहे ती क्रमाने पाहूया आपण. पहिलं वैशिष्ट्य, दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. प्रथमा विभक्ती, कळलं? प्रथम विभक्तीला प्रत्ययच नाहीयेत. दोन्ही पद म्हणजे दोन्ही शब्द, पहिला शब्द दुसरा शब्द दोन्ही प्रथमा विभक्तीत असतात. त्याला प्रत्ययच लागत नाहीत विभक्तीचे कोणतेच. द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी वगैरे सबचे प्रत्यय लागत नाहीत, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. हे महत्वाचं लक्षण आहे. उदाहरणार्थ मुख चंद्रमा, मुख चंद्रमा त्याचा विग्रह होईल चंद्र सारखे मुख. 2 कधी पूर्वपद, पूर्वपद म्हणजे पहिलं पद विशेषण असते. उदाहरणार्थ कृष्ण विवर. पूर्वपद आणि उत्तरपद, आता पहा जे 2 पद आहेत त्यातलं पहिलं पद असतं त्याला पूर्वपद म्हणायचं, दुसरं पद असतं त्याला उत्तरपद म्हणायचं. मग इथे काय सांगितलंय, पूर्वपद म्हणजे पहिलं पद कोणतं असतं, विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता इथे शब्द आहे कृष्ण विवर. विवर म्हणजे खड्डा, खोल. विवर कसं आहे, कृष्ण आहे, कृष्ण रंगाचं, सावळ्या रंगाचं, काळ्या रंगाचं असं म्हणजे त्याचा रंग सांगितलाय. कृष्ण हे विशेषण आलेलं आहे आणि विवर हे नाम आहे, म्हणजे पहिलं पद विशेषण झालं. 3 कधी उत्तर पद म्हणजे दुसरे पद विशेषण असतं, कधी दुसरं पदही विशेषण असू शकतं. उदाहरणार्थ घन नीळ. घन म्हणजे नभ, ढग. ढग कसे आहेत, निळे. नीळ हे विशेषण आलेलं आहे, नंतरचा शब्द विशेषण. कृष्ण विवर मध्ये पहिलं पद विशेषण होतं, घननीळ मध्ये दुसरं पद विशेषण आहे. 4 कधी दोन्ही पदे विशेषणे असू शकतात. कधी कधी दोन्ही पद विशेषण असू शकतात. श्याम सुंदर त्याचं उदाहरण दिले. श्याम हे पण विशेषण आहे, सुंदर हे पण विशेषण आहे. 5 कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उपमान म्हणजे उपमेय, उपमेय आणि उपमान हे माहितीये तुम्हाला, आपलं झालेलं आहे अलंकाराच्या संदर्भामध्ये. उदाहरणार्थ कमल नयन. नयन कसे आहेत, कमला सारखे. नरसिंह, नर किंवा मानव कसा आहे, सिंहा सारखा. म्हणजे कधी पहिलं पद उपमान उपमान असतं किंवा दुसरं पद उपमान असतं, हे लक्षात घ्या. 6 कधी दोन्ही पदे एकरूप असतात म्हणजे सारखे असतात दोन्ही. विद्या धन त्याचं उदाहरण. 7वं विशेष, ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. प्रथमा विभक्तीत म्हणजे त्याला प्रत्यय येत नाही, त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. आणखी उदाहरण पाहू आता आपण. कर्मधारय समास, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते, या तसेच या दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असं म्हणतात. उदाहरणार्थ नीलकमल, निळे असे कमल. महादेव, महान असा देव. घनश्याम, घणासारखा श्याम. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. मुखकमल, मुख हेच कमल. पितांबर, पिवळे असे वस्त्र. श्याम सुंदर, सुंदर असा श्याम. विद्याधन, विद्या हेच धन. आणखी उदाहरण पाहू. विद्याधन, विद्या हेच धन. चरण कमल, चरण रूपी कमल. मुख्याध्यापक, मुख्य असा अध्यापक. अन्न ब्रह्म, अन्नरूपी ब्रह्म. कृष्ण कमल, कृष्ण असे कमल. कुरूप, कु असे रूप. महात्मा, महान असा आत्मा. गोधन, गो किंवा गाय हेच धन. महादेव, महा किंवा महान असा देव. अशा प्रकारे विग्रह करता येतो कर्मधारय समासाचा. आणखी उदाहरण, सुवर्ण, सु असा वर्ण. नंतर सुवास, सु असा वास.
सुरक्षित सु असा रक्षित, दुर्लक्ष दु असे लक्ष, सुधारणा सु अशी धारणा, सद्गुण सत असे गुण, दृढपाश दृढ असा पाश, प्रियमूर्ती प्रिय अशी मूर्ती, नृपश्रेष्ठ नृप म्हणजे राजा, श्रेष्ठ असा नृप, दारिद्र्य पंक दारिद्र्य रूपी पंक. ही सगळी कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत. आणखी उदाहरण पाहू आपण. यथातथ्य शब्द आहे यथातथ्य, यथा असे तथ्य, नंतर खेडेगाव खेडे असे गाव, स्थित्यंतर अन्य स्थिती, सुसंस्कृत सु म्हणजे चांगला असा संस्कृत, सुशिक्षित सु असा शिक्षित, अर्धचंद्र अर्ध असा चंद्र, महाराष्ट्र महान असे राष्ट्र. अशा प्रकारे कर्मधारय समासाची ही सगळी उदाहरणं आहेत. आणखी उदाहरण. मुक्तद्वार मुक्त असे द्वार, अंतःकरण अंतर म्हणजे आतील असे करण, सुस्थल सु असे स्थल, पक्वान्न पक्व म्हणजे शिजवलेले असे अन्न, नंतर मातुश्री माता हीच श्री, बाजीराव बाजी हाच राव, जन्मांतर अन्य जन्म. ही सगळी कर्मधारय समासाची उदाहरणं. आणखी उदाहरण पाहू. महादेव महा असा देव, सुवासना सु अशी वासना, पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष, घनश्याम घणा सारखा श्याम. आणखी पण उदाहरणं आहेत. रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर, लाल भडक, मेघश्याम, नरसिंह, विद्याधन, काव्यामृत काव्य हेच अमृत, रक्तासारखे चंदन, नील असे कमल. ही सगळी कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत. आणि तिसरा प्रकार आहे त्यातला द्विगु समास. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. 3 वाक्य दिलेली आहेत, त्यातला सामासिक शब्द ओळखायचा आहे, तो मी अधोरेखित केलेला आहे. त्यावरून तक्ता सोडवायचा आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्या. दश दिशा. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. नवरात्रात. सुरेखाला वन्यजीव सप्ताह निमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सप्ताह. हो. आता आपण तक्ता पाहूया. अनुक्रम नंबर, सामासिक शब्द आणि विग्रह. आता आपण वाक्यामधला पहिला शब्द पाहूया. दश दिशा. त्याचा विग्रह. दश म्हणजे 10 दिशा, 10 दिशांचा समूह. दश दिशा म्हणजे 2. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. 3. सप्ताह. 7. आहा. आहा म्हणजे दिवस, 7 दिवसांचा समूह. अशा प्रकारे विग्रह करावा लागतो. यावरून आपण द्विगु समासाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊ. द्विगु समासाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. म्हणजे पहिलं पद जे आहे ते संख्या असते. आता पहा खाली उदाहरण. तर द्विदल द्विसंख्या आहे, चौकोन चौसंख्या आहे, सप्तसिंधू मध्ये 7, पंचपाळेमध्ये 5, त्रिखंडमध्ये 3, पंचगंगामध्ये 5, सप्तर्षीमध्ये 7 संख्या आहे, सप्तगंगामध्ये 7 संख्या आहे, अष्टकोनीमध्ये 8 संख्या, षटकोनमध्ये 6 संख्या, सप्तपदी म्हणजे 7, आठवड्यामध्ये पण 7, त्रिभुवनामध्ये 3, पंचारती 5, चौघडीमध्ये 4, त्रैलोक्यमध्ये 3. म्हणजे संख्या आलेली आहे पहिल्या पदामध्ये. दुसरा विशेष, हा समास नेहमी एक वचनात असतो. एक वचन असतं हे सगळं, अनेक वचनात नसतो. त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो आणि सामासिक शब्दावरून समुच्चय गट दिसतो. आता म्हटलं चौकोन तर गट दिसतो, पण तो एक वचनात असतो समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते. आता हे लक्षात महत्वाचं ठेवायचं की पहिला शब्द किंवा पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. आलं लक्षात की संख्या विशेषण पद असल्याने समुच्चयाचा बोध होतो. आता उदाहरण पाहू आपण. द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्यास द्विगु समास म्हणतात. उदाहरणार्थ, 12 भाई 12 भावांचा समुदाय. नंतर 2 चौघडी 4 घड्यांचा समुदाय. त्रैलोक्य 3 लोकांचा समुदाय. पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय. त्रिभुवन
3 भुवनांचा समुदाय. सप्ताह 7 दिवसांचा समुदाय. पंचवटी 5 वडांचा समूह. चातुर्मास 4 महिन्यांचा समुदाय. नवरात्र 9 रात्रींचा समूह. अशा प्रकारे पहिल्या जे पद किंवा पहिलं शब्द आहे त्यात संख्या आलेली आहे. 12, 4, 3, 5, 3, 7, 5, 4 म्हणजे संख्या येते आणि या शब्दा एकवचनातला हा शब्द असतो आणि त्यावरून समूहाचा किंवा समुच्चय दर्शवला जातो. आणखी उदाहरण पाहू. पंचारती 5 आरत्यांचा समूह. त्रिभुवन पुन्हा पुन्हा आलेत काही शब्द. 3 भुवनांचा समूह. नवग्रह 9 ग्रहांचा समुदाय. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. सप्ताह 7 अहांचा किंवा दिवसांचा समूह. आणखी उदाहरण पाहू. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय. इतर उदाहरण पंचवटी, चातुर्मास, नवरात्र, सप्ताह, पंचारती, त्रैलोक्य ही सगळी द्विगु समासाची उदाहरणं आहेत. आणखी उदाहरण पाहू. पंचवटी 5 वडांचा किंवा वटांचा समुदाय. चातुर्मास 4 मासांचा समूह. बारभाई 12 भाईंचा समूह. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. षण्मास, आता हा शब्द सगळ्यात लक्षात ठेवा, महत्वाचा, बऱ्याच जणांना येत नाही हा शब्द. षण्मास म्हणजे 6 महिन्यांचा समूह. आपल्या पुस्तकात आहे हा शब्द षण्मास. पंधरवडा 15 दिवसांचा समूह. पंधरवडा 15 दिवसांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समुदाय. पंचज्योती म्हणजे 5 ज्योतींचा समुदाय. ही सगळी द्विगु समासाची उदाहरणं आहेत. आणखी उदाहरण. पाचुंदा 5 पेड्यांचा समुदाय. अष्टभुजा 8 भुजांचा समूह. अष्टवसू 8 वसूंचा समूह. पंचधातू 5 धातूंचा समुदाय. दशदिशा 10 दिशांचा समूह. दशांगुळे 10 अंगुळ, अंगुळ म्हणजे बोट, 10 अंगुळांचा समूह. सप्तरंग 7 रंगांचा समुदाय. सप्तसूर्य 7 सूर्याचा समूह. सप्ताह 7 अहांचा किंवा दिवसांचा समूह. आठवडा 8 दिवसांचा समूह. सर्व द्विगु समासाची उदाहरणं आहेत. आणखी उदाहरण पहा. विग्रह दिलेला आहे, सामासिक शब्द आणि समासाचं नाव. 15 दिवसांचा समूह पंधरवडा द्विगु समास. मंद अशी बुद्धी मंदबुद्धी कर्मधारय समास. धोक्याशिवाय बिनधोक अव्ययीभाव समास. मुख हेच कमल मुख कमल कर्मधारय समास. सिंहासारखा नर नरसिंह कर्मधारय समास. 3 कोणांचा समूह त्रिकोण द्विगु समास. अशा प्रकारे शब्द करायचे आहेत. आता आपल्या पुस्तकामधील तक्ता पूर्ण करूया. सामासिक शब्द, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव. आता हा शब्द आत्ताच सांगितला मी तुम्हाला, षण्मास. त्याचा विग्रह होतो 6 मासांचा समूह. समास आहे द्विगु समास. दुसरा शब्द आहे ग्रंथालय. विग्रह होईल ग्रंथाचे. आलय चे हा विभक्तीचा प्रत्यय आला म्हणजे फक्त विभक्ती तत्पुरुष लिहायचं. प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी असं काही लिहायचं नाही, फक्त विभक्ती तत्पुरुष. 3 महाराष्ट्र. विग्रह होईल महान असे राष्ट्र कर्मधारय समास. त्रिदल 3 दलांचा समूह द्विगु समास. बालमंदिर बालकांसाठीचे मंदिर विभक्ती तत्पुरुष. नरश्रेष्ठ श्रेष्ठ असा नर कर्मधारय समास. 7 विद्यालय विद्येचे आलय विभक्ती तत्पुरुष समास. अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. पहा, विभक्ती तत्पुरुष समास हा दुसरा प्रकार आपला पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण तिसरा प्रकार आहोत. धन्यवाद. नक्की. हा, मग समासाचा अभ्यास करताना अतिशय सोपं एक ट्रिक लक्षात ठेवा की बाकीचं काही जास्त अभ्यासण्यापेक्षा शब्दांचं वारंवार जर तुम्ही उच्चार केला, वाचले, 2-4दा हे शब्द एवढे मी दिलेले वाचले की तुमच्या नक्कीच लक्षात राहील. मग समासाचा प्रकारही लक्षात राहील आणि विग्रह पण लक्षात राहील. अतिशय सोपा आहे. ओके, बाय बाय. उद्या भेटूया. बाय. हॅव अ नाईस डे.